आणि आताची एक मोठी बातमी, मुंबईसाठी काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। 70 उमेदवारांची काँग्रेसची ही पहिली यादी सध्या जाहीर होताना दिसतेय। आताची मोठी बातमी आपण बघतोय, मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झालेली आहे। यापैकी काँग्रेसने आता पहिली यादी जाहीर केली आहे। 70 उमेदवार या पहिल्या यादीमध्ये असतील। त्यामुळे कुणाकुणाची वर्णी सध्या लागलेली आहे, कुणाकुणाला उमेदवारी जाहीर झालेली आहे हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे। सोबतच वंचितला काँग्रेसने 62 जागा दिलेल्या आहेत मुंबईमध्ये लढण्यासाठी। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची आघाडी ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आपल्याला दिसेल। काँग्रेस आणि वंचित हे एकत्रपणे निवडणूक लढतील। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी माहिती देतात या यादीच्या संदर्भात। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं 70 जणांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय आणि ज्या प्रकारे आपण बघतोय पहिल्या यादीमध्ये जिथे जिथे काँग्रेसची ताकद आहे अशा ठिकाणच्या उमेदवारांची नावं यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। विशेष करून मालाडमध्ये आपण बघितलं सकाळी काही जणांनी अर्ज भरले, त्यासोबत धारावी असेल, माहीम, त्यासोबतच अणुशक्तीनगर, भांडूप, अंधेरी बेस्ट, जोगेश्वरी, गोरेगाव, कुर्ला अशा विविध ठिकाणी हे 70 उमेदवार उभे केलेले आहेत आणि पुढची जी यादी आहे ती सुद्धा लवकरच मुंबई काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात येईल। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय मुस्लिम दलित मतदार त्यासोबत उत्तर भारतीय मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी मुंबई काँग्रेस प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून उमेदवार दिलेले आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळतात। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत माहितीसाठी। त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसने वंचित सोबत आघाडी केली आहे। वंचितला 62 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि 70 जागांची ही पहिली यादी जाहीर झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.